जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. आपला तोच रूल आहे, प्रश्न वाचल्यानंतर पॉज करून त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करायचे. खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 ह्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्तीही करता येत नाही. ठीक आहे. उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेचा धक्का न लागता दुरुस्ती करता येते. तर मित्रांनो, उत्तर काय आहे याचं? ठीक आहे. मौलिक संरचना कोणती आहे मित्रांनो? मौलिक संरचना केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस मध्ये आपण मौलिक संरचना आपल्याला इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती. तर बघा, ए आणि बी तर सोबत येणार नाही, कारण की पहिल्याच्या मध्ये उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे म्हणे आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाहीये, म्हणजे ए कटलं. आता ए आणि सी बघा, उद्देशपत्रिका संविधानाचा भाग आहे, दुरुस्ती पण करता येते आणि काय म्हणतात ते, यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लागता दुरुस्ती करता येते. मित्रांनो, ए आणि सी हे विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये, हे जे दुरुस्ती करता येते, आतापर्यंत किती वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे उद्देशपत्रिकाची? तर फक्त आणि फक्त एकदाच आपण याचे अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे आणि ते पण 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 ला, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हणतो. याच्यामध्ये आपण 3 शब्द ऍड केले होते: सोशलिस्ट, त्यानंतर सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यापैकी केवळ 2 राज्यात विधान परिषद आहे. विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात. तर बघा, याच्यामध्ये आपलं बरोबर विधान आहे ए आणि बी हे विधान चुकीचं आहे. कमीत कमी 40 सदस्य असू शकतात. भारतामध्ये 6 राज्यामध्ये आपल्याला विधान परिषद पाहायला मिळते आणि ते कोणकोणते आहेत? आंध्र प्रदेश, ठीक आहे, कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश. आणि विधान परिषद म्हटलं की आर्टिकल 169 लक्षात यायला पाहिजे. विधानसभा स्पेशल स्पेशल मेजॉरिटीने संसद मधून आपण काय करू शकते? प्रस्ताव जारी करू शकते संसदमध्ये आणि संसद विधान परिषद बनवू पण शकते आणि अबोलिश पण करू शकते. ठीक आहे. आणि हे किती मेंबर कमीत कमी असतात हे आपल्याला कलम क्रमांक 171 मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. 40 सदस्य किंवा 1/3 ऑफ विधानसभा, विधानसभेच्या 1/3 मेंबर हे विधान परिषदेत हवेत. ठीक आहे. आता मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा की महाराष्ट्राच्या विधान परिषद मध्ये आणि विधानसभेमध्ये किती मेंबर आहेत. पुढे मी याचं उत्तर देणारच आहे, बट तेवढंच आपली प्रॅक्टिस होऊन जाईल. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही? ओके, कधी केलं नाही असं विचारलंय. तर मित्रांनो, 1976 ला आपण अवमूल्यन केले नाहीये. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा 1949 ला केलं होतं. ओके. आता हे जे रुपये आलं, आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? आरबीआय. आरबीआय काय करतं? करन्सी नोट इश्यू करू शकतं आणि गव्हर्नमेंट ऑफ, म्हणजे लक्षात ठेवा, आरबीआय नोट प्रिंट करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे कॉइन असतात ना आपले, तर ते कॉइन प्रिंट करतात. ठीक आहे.
भारताचा जो रुपी आहे ना, तो स्वतंत्र करन्सी केव्हा बनला? ज्यावेळेस आरबीआय ची स्थापना झाली 1935 ला. 1934च्या आरबीआय ऍक्ट नुसार जेव्हा आरबीआय ची स्थापना झाली, त्यावेळेस भारताचा रुपया हा एक स्वातंत्र्य इंडिपेंडंट करन्सी बनला होता. ठीक आहे. अं, आता एक अजून लक्ष ठेवा. हा ठीक आहे. हे झालं 1949 ला पहिल्यांदा अवमूल्यन करण्यात आलं होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील कोणते विधान अयोग्य आहे? पाकिस्तान सरकारला निजामाने 800 लाख रुपये दिले होते. जिन्नाच्या मदतीने पोर्तुगीजांकडून गोवा बंदर परवानगीची वापरण्याची परवानगी हवी होती. निजामाने एका पाकिस्तानाची त्यांच्या मुख्य मंत्रिपदी नेमणूक केली होती. तर बघा आपल्याला अयोग्य विचारलंय. ए हे सेंटेन्स अयोग्य आहे म्हणून उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. बी आणि सी हे विधान बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ओके, तुम्ही याला असं पण एलिमिनेट करू शकला असतात बघा. आता बघा, पाकिस्तान ऑलरेडी बघा 1947 ला विभाजन झालं. ठीक आहे, भारत आणि पाकिस्तान. आणि भारत आणि पाकिस्तान ज्यावेळेस विभाजित झाले होते त्याच्या वेळेस दोघांची पण कंडिशन खूप बेकार होती. ठीक आहे. तर त्यावेळेस कोणत्या सरकारला पॉसिबल नव्हतं की 800 लक्ष रुपये ते देऊ शकतात निजामांना. ओके, एवढे मोठी आणि 800 लक्ष, आताचे 800 लक्ष आणि 1947च्या वेळेसचे जे 800 लक्ष आहेत ना, त्याच्यात खूप मोठा फरक आहे. ठीक आहे. तर एक असं एलिमिनेट पण तुम्ही करू शकला असतात. आणि दुसरं तर आहेच, पाकिस्तान आपला बेगर कंट्री आहे. पुढचा प्रश्न. इसवी सन 1875च्या शेतकरी उठावा संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? तर पहिला उठाव सुपे येथे 12 मे 1875 ला झाला. 15 जून 1875 रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुथाळी गावामध्ये झाला. आणि प्रोफेसर रणजित गुहांनी ही द मिस्ट ऑफ द डेक्कन रायट या लेखात शेतकऱ्याच्या उठावाची चर्चा केली आहे. तर चुकीचं विधान कोणतं आहे? तर ए आणि बी हे विधान बरोबर आहे. तर प्रोफेसर रणजित गुहा यांनी त्यांचं जे आर्टिकल होतं, प्रोज ऑफ काउंटर इन्सर्जन्सी, ह्या लेखामध्ये आणि त्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये यांनी मेन्शन केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे इलेमेंटरी अस्पेक्ट ऑफ पीझंट इन्सर्जन्सी इन कोलोनियल इंडिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला आहे? तर असा उल्लेख केला आहे भारत मंत्री मोर्ले याने. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. तर आता लक्षात ठेवा, मॅकडोनेल आयोग आहे ना, मॅकडोनेल आयोग हे 1900 मध्ये गठीत करण्यात आलं होतं. कोणी केलं होतं? तर कर्झन याने केलं होतं. कर्झन याने हे बघा 1873-74 मध्ये जे दुष्काळ पडला होता ना, त्याचा अभ्यास करण्यासाठी 1900 मध्ये त्यांनी दुष्काळासाठी आयोग बनवलं होतं, मॅकडोले आयोग. ठीक आहे. आता लायल आयोग हे 1897 मध्ये जो दुष्काळ पडला होता. ओके, तर ह्या दुष्काळ पडण्याचं कारण काय काय आहेत? तर ती कारण कोणती आहेत? त्यासाठी हे आयोग भरवण्यात आलं होतं. पुन्हा कॅम्पबेल आयोग. कॅम्पबेल आयोग 1866 मध्ये झालेला जो दुष्काळ होता ओडिसामध्ये, त्यानंतर बेंगालमध्ये, बिहारमध्ये आणि मद्रासमध्ये, इथल्याचा अभ्यास करण्यासाठी हे कॅम्पबेल अधिवेशन 1866 ला नियुक्त करण्यात आले होते. स्टॅर्ची आयोग रिचर्ड स्टॅर्ची हा अध्यक्ष होता. तर
1880 मध्ये ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि याच्यात स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची होती की दुष्काळ कसा कमी करू शकतो आणि काय काय प्रोसेस वापरू शकतो असं याच्यामध्ये ह्या स्टॅरची आयोगामध्ये डिसाईड करण्यात आलं होतं. आणि हे स्टॅरची आयोग हे ज्यावेळेस लायटन हा होता ना, लायटन व्हॉइस रॉय होता. लायटनच्या टाइम पिरियड मध्ये स्टॅरची आयोग गठीत करण्यात आलं होतं. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीय स्वायत्तता कार्यकर होती? प्रोव्हिजनल ऑटोनॉमी ही कार्यरत होती 1937 ते 1939 ला. 1939 ला काय झालं होतं? वर्ल्ड वॉर टू चालू झालं होतं आणि वर्ल्ड वॉर टू चालू झालं होतं त्यामध्ये काय केलं होतं ब्रिटिशरांनी भारतीय जे मेंबर होते ह्या प्रोव्हिजनल ऑटोनॉमीच्या अंडरमध्ये जे भारतीय मिनिस्टर होते त्यांना विचारलंच नाही की भारतीय सैनिकांना ब्रिटनमध्ये युद्धाला म्हणजे भारतीय सैनिकांना वर्ल्ड वॉर टू मध्ये युद्धाला उतरवण्यासाठी त्यांना न विचारता हा डिसिजन घेतल्यामुळे 1939 मध्ये ही जे पण इंडियन मिनिस्टर होते ना त्यांनी रिझाईन करून टाकलं होतं. आता हे प्रोव्हिजनल ऑटोनॉमी इंट्रोड्यूस कोणी केली होती तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये ह्या प्रोव्हिजनल ऑटोनॉमीला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं आणि 1935 लाच त्यांनी काय केलं होतं ऍक्च्युली बघा जो डायरकी सिस्टीम होती ना तर त्याला रिप्लेस केलं होतं प्रोव्हिजनल ऑटोनॉमीनं. ठीक आहे. आणि ह्या 1935च्या कायद्यानुसार सेंट्रल आणि प्रोव्हिन्स मध्ये बघा 3 लिस्ट होत्या. ओके, 3 वेगवेगळ्या लिस्ट होत्या. तर कोणत्या होत्या त्या? फेडरल, प्रोव्हिजनल आणि कॉन्करंट. आता बघा आपल्या 1947 भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या 3 लिस्ट कोणत्या? तर युनियन, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट. त्याला आधी हे फेडरल, त्यानंतर प्रोव्हिजनल आणि कॉन्करंट असं म्हणायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. योग्य जोड्या लावा. लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड डलहौसी, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आणि वालचंद्र हिराचंद. तर बघा लॉर्ड बेंटिंक आहे ग्रँड ट्रंक रोड. ओके, जो शेरशाह सुरी याने बांधला आहे आणि हे इंग्रजांनी याचं नाव चेंज केलेलं आहे फक्त. लॉर्ड डलहौसी सार्वजनिक बांधकाम खाते. मुकुंदराव जयकर इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी आणि हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड वालचंद हिराचंद. आता लॉर्ड बेंटिक कोण होता? तर लॉर्ड बेंटिक व्हॉइसरॉय त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता. 1828 ते 1835 यानेच सती सिस्टीम अबोलिश केली होती. याच्यात काळामध्ये चार्टर ऍक्ट 1833 पारित करण्यात आला होता. त्यानंतर डलहौसी बद्दल पाहूयात. डलहौसी होता 1848 ते 1856 आणि डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आपण खूप वेळेस डिस्कस केलेले आहे. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स काय असते तर यानेच इंट्रोड्यूस केली होती. पुन्हा दुसरं अँग्लो सिख वॉर याच्या टाइम पिरियड मध्ये झालं होतं 1848 ते 1849 मध्ये. याने लोअर बर्मा याला अनेक्स केले म्हणजे याच्यावरती कब्जा केला होता 1852 मध्ये. याच्यात डलहौसीच्या काळामध्ये पहिली रेल्वे रन करण्यात आली होती 1853 मध्ये. कुठे? बॉम्बे ते ठाणे. डलहौसीलाच काय म्हणतात? फादर ऑफ इंडियन रेल्वे. ठीक आहे. आता जयकर मुकुंदराव जयकर हे पहिले व्हाईस चान्सलर आहेत पुणा युनिव्हर्सिटीचे आणि हे स्वराजिस्ट पार्टीचे मेंबर आहेत. यांची आत्मगाथा ऑटोबायोग्राफीचं नाव आहे द स्टोरी ऑफ माय लाईफ. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. काँग्रेसच्या 1888च्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षस्थान जॉर्ज यूल या इंग्रजाने घोषित केले होते. इंग्र बॅरे सॉरी चर सुरे सुरेशनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषवले होते. तर बघा
1885 ला INC फॉर्म झाली. A.O. ह्यूम, फादर ऑफ काँग्रेस सेफ्टी वॉल थेअरी, याच्यावरती पुढे एक प्रश्न बरं, ही दिली होती. 1885 ला पहिलं सेशन हे पुण्यामध्ये होणार होतं, पण पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळे हे कुठं झालं, हे मुंबईमध्ये म्हणजे नियोजित करण्यात आलं होतं. आणि पहिले अध्यक्ष कोण होतं? W.C. बॅनर्जी होते. ठीक आहे, W.C. बॅनर्जी होते, ना की सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी केव्हा होते? तर 1895 ला जे पुण्यामध्ये अधिवेशन झालं होतं ना, तिथले ते कोण होते? प्रेसिडेंट होते. त्यानंतर 1902 मध्ये अलाहाबाद इथल्या सेशनचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि हे जॉर्ज युल आपण बघितलं होतं, चौथा INC चा प्रेसिडेंट आणि पहिला इंग्रज प्रेसिडेंट. ओके, येवलेचा चहा 4 रुपयाला, असं आपण ट्रिक म्हणून लक्षात ठेवलं होतं. तर 85 86 ला दुसरं, 87 ला तिसरं, 88 ला चौथं. तर ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन, दुसरे अधिवेशन, तिसरे अधिवेशन आणि कोण अधिवेशनाचे हेड होतं ते विचारले. तर पहिल्याचे अध्यक्ष होते श्रीधर वामन नाईक, काशीनाथ वैद्य. तिसऱ्याचे आहेत बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा आणि चौथे आहे गोविंदराव नागल. तर याच्या आधी एक प्रश्न विचारला होता बघा MPSC मध्ये, 2020 ला मे बी विचारला होता. तर त्याच्यात त्यांनी 100 वर्ष केव्हा पूर्ण झालेले आहेत महाराष्ट्र परिषदेला, ते विचारलं होतं. तर महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली होती 1937 मध्ये. ठीक आहे. आता करंटली 2024 मध्ये महाराष्ट्र परिषद किंवा विधान परिषदेमध्ये किती मेंबर आहेत? तर 78 मेंबर आहेत आणि विधान सभेमध्ये आहेत 288. ठीक आहे, इथे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजे भारत 2 डोळे अशी उपमा कोणी दिली होती? तर ती उपमा दिली होती सय्यद अहमद दख्खा. आणि हे मोहम्मद इक्बाल याने सारे जहां से अच्छा हे गाणं गायलेलं आहे किंवा ही पोएम त्याने लिहिलेली आहे. रॉयल इंडियन नेव्ही रॉयल इंडियन नेव्ही च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कुठे पुकारला? तर तलवार नावाच्या नौका होती आणि मुंबई येथे त्यांनी हा काय केला होता? बंड पुकारलेला होता. पुढचा प्रश्न, योग्य योग्य आपल्याला निवडायचे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 73 प्रतिनिधींची उपस्थिती होती. A.O. ह्यूम याने सेफ्टी वॉल म्हणून कार्य करायला सांगितले होते. बी तर बरोबर आहे, आपण आता जस्ट डिस्कस केलं. आणि पहिलं सेशन बॉम्बेमध्ये झालं होतं, कोण प्रेसिडेंट आहे आपण ते सर्व पाहिलं. तर ऍक्च्युली 72 प्रतिनिधी उपस्थित होते. ठीक आहे, एकदम छोटा आणि जवळचा ट्रॅप एक्झामिनरनं सेट केला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आणि पहिले कोण आहे ते ऑलरेडी झालंय आपला. आता पुढचा प्रश्न पाहूयात. मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होम रूल चळवळीचे काम अनेकांनी केले. खापर्डे यांनी यवतमाळ येथे, अने यांनी अमरावती, मुंजे आणि यांनी नागपूरमध्ये. तर बरोबर उत्तर आपल्याला काय आहे ते विचारले. तर योग्य आहे मुंजे यांनी. ठीक आहे. होम रूल म्हणलं की 1916 ला अॅनी बेसेंट आणि आपले टिळक. ठीक आहे. अजून अॅनी बेसेंट आणि टिळक यांच्या व्यतिरिक्त होम रूल चळवळीमध्ये ऍक्टिव्ह कोण कोण होतं? तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होते जॉर्ज अरुंदले. ओके, जॉर्ज अरुंदले. त्यानंतर B.W. वाडिया, CP रामास्वामी अय्यर, हे पण ऍक्टिव्ह होते. ओके, बाकी आपण ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलंय. टिळकांनी कोण एप्रिल मध्ये चालू केलं होतं, अॅनी बेसेंट यांनी सप्टेंबर मध्ये चालू केलं होतं 1916 ला. यांनी 2 न्यूजपेपर पण बनवले होते याच्यासाठी.
ओके. कॉमन ओके. पुढचा न्यू इंडिया आणि कॉमनवेल हे त्यांचे न्यूजपेपरचे नाव होते. आणि कॉमनवेल हे त्यांनी हे जे होम रूल चळवळ चळवळ आहे ना, तर त्याच्यासाठी प्रमोट करण्यासाठी त्यांनी चालू केला होता. आणि लोकमान्य टिळकांचे दोन न्यूजपेपर कोणते होते? केसरी आणि मराठा. ठीक आहे. केसरी हे इंग्लिशमध्ये सॉरी मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्लिशमध्ये होता न्यूजपेपर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कर्जन राज उपाधी कायदा, रिपन प्रथम फॅक्टरी, लिटन शस्त्र कायदा, कर्जन भारतीय विद्यापीठाचा कायदा. तर चुकीचं विचारलंय आपल्याला. तर ऑप्शन नंबर 1 हे चुकीचं आहे. ठीक आहे. आता लॉर्ड कर्जन, या कर्जननं काय काय कुठाने केलेले ते पाहायचे आपल्याला. तर कर्जन आला होता 1856 1862 मध्ये. याच्याच काळामध्ये काय झालं होतं, 1857चा उठाव झाला होता. आणि 1857च्या उठावानंतर 1858च्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी ही अबोलिश करण्यात आली होती. गव्हर्नर जनरल ही पोस्ट पण खतम करण्यात आली होती आणि गव्हर्नर जनरलला रिप्लेस करून व्हॉइसरॉय बनवण्यात आला होता आणि एसओएस बनवला आला होता. ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट, जो की मोस्ट ऑफ द टाइम हा ब्रिटनमध्ये ब्रिटनच्या पार्लमेंटमध्येच बसायचा. ठीक आहे. तर असं पण म्हणू शकतो की हा जो कॅनिन आहे ना, तर हा काय पहिला व्हॉइसरॉय आहे आणि लास्टला गव्हर्नर जनरल आहे. तर याने 3 युनिव्हर्सिटीज बनवल्या कॅनिनने. कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज बनवल्या? कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे. 1857 मध्ये स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. अजून याच्यामध्ये याच्याच काळात इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 पण पारित झालेला होता. आता लॉर्ड रिपन पाहूयात. रिपननं काय काय कुठाने केलेले आहेत. तर रिपन आला होता 1880 मध्ये. 1884 पर्यंत याने हे केला, राज केलं. याने आता ऐका ऐका, रिपनच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण लॉर्ड लायटनला पाहूयात. लायटननं कोणता लाईट लावलाय? तर ह्या लायटननं काय केलं होतं, आलता 1876 ला 1880 मध्ये पर्यंत. याने व्हर्नॅक्युलर प्रेस प्रेस ऍक्ट 1878 ला चालू केला. या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नुसार काय झालं होतं, भारतातल्या भारतीय लँग्वेज मध्ये कोणी पण न्यूजपेपर पब्लिश करू शकत नव्हतं. त्याने फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन स्पीच याला पाबंदी लावण्यात आली होती. आणि आता लक्षात ठेवा, ठीक आहे, जो हा रिपन आहे ना, रिपन याने हा जो व्हर्नॅक्युलर ऍक्ट आहे ना, हा त्याने रिव्हर्स करणार केला होता. ओके, त्याने तो खारिज केला आणि व्हर्नॅक्युलर ऍक्टला संपुष्टात टाकलं होतं. हा, लायटननं काय केलं अजून? भारतीय शस्त्र कायदा आणला. भारतीय शस्त्र कायदा त्याने 1878 ला आणला. आणि याच्याच काळामध्ये जी ब्रिटनची क्वीन होते ना, व्हिक्टोरिया, याने केसरी ई इंद हा पुरस्कार म्हणजे क्वीन एम्परर ऑफ इंडिया असा टायटल स्वतःला घेतला होता. पण 1947 ला जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला, त्यावेळेस तिने हा टायटल तिच्याकडनं म्हणजे रद्द करण्यात आला होता, तिचा हा टायटल. ठीक आहे. आता कोणतं राहिला होता? हा, रिपन. तर रिपन पहिली फॅक्टरी ऍक्ट चालू केली होती 1881 मध्ये. त्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट चालू केलं होतं 1882 मध्ये. त्याच्यामुळे याला फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं पण म्हणतात. आणि याने एक कॉन्ट्रोवर्शियल बिल चालू केलं होतं, ते आहे इल्बर्ट बिल 1883 मध्ये. याच्याच काळामध्ये हंटर कमिशनची स्थापना झाली होती. ह्या हंटर कमिशन एज्युकेशन रिफॉर्म मध्ये काम केलेलं आहे. 1882 मध्येही इस्टॅब्लिश करण्यात आलेली होती. आता कर्जननं काय काय केलेलं आहे? तर कर्जननं केलं तर, एक मिनिट आता इथं लिहूयात. ओके, कर्जन कर्जन 1899 ते 1905 पर्यंत होता. याने भारतीय विद्यापीठ कायदा चालू केला होता 1902 ला. पुन्हा युनिव्हर्सिटी कमिशन अपॉइंट केलं होतं. इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904 मध्ये याने सुरुवात केली होती. आणि जाता जाता म्हणजे 1905 मध्ये याने काय करून गेला, बेंगालचं पार्टिशन करून गेला होता. ओके. पुढचा प्रश्न बघा, अचूक जोडी ओळखायची आपल्याला. ठीक आहे. वॉरन हेस्टिंग, लॉर्ड
काय कार्नवेल, थॉमस माल्थव आणि रॉबर्ट फिथ फ्रिगेट. तर अचूक जोडी कोणती आहे? तर बघा हे सर्व पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे, आता हे वॉरन हेस्टिंग बद्दल बघूयात आपण. वॉरन हेस्टिंग 1813 ते 1823 याच्या काळामध्ये लक्षात ठेवा, अँग्लो नेपाल युद्ध झालं होतं 1814 ते 16 पर्यंत. सॉरी. आणि हे 1816 मध्ये ट्रिटी ऑफ सांगोली ट्रिटी ऑफ सांगोली नुसार हा युद्ध संपवण्यात आलेलं होतं. तर ट्रिटी ऑफ सांगोली हे कोणत्या दोन देशामध्ये झालेलं आहे, कोणत्या इसवी सन साली झालं होतं, त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपले तिन्ही पण प्रश्न बनलेले आहेत आता. ठीक आहे. अजून काय केलं होतं ह्या हेस्टिंगनं? ह्या हा याच्या काळामध्ये तिसरं मराठा वॉर झालं होतं 1817 ते 1819 मध्ये. आणि ह्याने रयतवारी सिस्टीम रयतवारी पद्धतीचा काय केला होता, स्वीकार केला होता. आणि ह्या थॉमस मिल्टननं याचा पुरस्कार केला होता, म्हणला की बाबा ही रयतवारी सिस्टीम चांगली आहे. हे थॉमस माल्टसचं एक गोष्ट लक्षात ठेवा, या थॉमस माल्टननं एक थेरी दिली होती, त्याचं नाव आहे माल्टस थेरी ऑफ पॉप्युलेशन. तो काय म्हणायचा, हा माल्टस म्हणायचा बघा, लोकसंख्या ही 2 ची 4, 4 ची 8, 8 ची 16, 16 ची 32 होते. पण रिसोर्सेस कसे होतात, 2 ते 4, 4 चे 8, 8 चे 16, 16 चे कसे, सॉरी, 2 चे 4, 4 चे 8, पुन्हा 8 चे 12 होणार, 12 चे 16 होणार, 16 चे 20 होणार. पण पॉप्युलेशन ही कशी होणार, मल्टिपल मध्ये वाढत जाणार. आणि रिसोर्सेस हे अरिथमॅटिक मेथड मध्ये वाढत जाणार, असं तो म्हणलेला आहे. ठीक आहे. आता कोण राहिलंय, कॉर्नवॉलिस. तर कॉर्नवॉलिस 1786 1793 या कॉर्नवॉलिसनं अमेरिकेमधील जे अमेरिकेमध्ये जो रिव्हॉल्युशन झालं होतं ना, त्यांचं सिव्हिल वॉर झालं होतं अमेरिकेमध्ये, अमेरिकन रिव्होल्युशनरी. तर त्याच्यामध्ये ह्या वॉरिंग हॅस्टननं ते दाबण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, लॉर्ड येणे कॉर्नवॉलिसने. तर कॉर्नवॉलिसचं अजून काय कुठाने केलेलं आहे त्याने, तो ज्यावेळेस भारतात आला त्यावेळेस त्याने तिसरं म्हैसूर युद्ध केलं. ठीक आहे, 1790 ते 92 मध्ये. आणि हे युद्ध ट्रिटी ऑफ सेरिंगपट्टणम जी 1792 मध्ये साईन करण्यात आली होती. आणि ह्याच ट्रिटीच्या अंडरमध्ये टिपू सुलतानला त्याचे 2 मुलं काय करावं लागले होते, म्हणजे ब्रिटिशांकडे द्यावा लागले होते. ठीक आहे. आता हा टिपू सुलतान हा, ठीक आहे, यांच्याबद्दल आपण नंतर बघूया. लायन ऑफ म्हैसूर पण त्यांना म्हणायचं टिपू सुलतानला. आणि यांनीच जे मिसाईल वगैरे चालू केलं होतं ना, या पायोनियर ऑफ इंडियन मिसाईल्स कोण, टिपू सुलतान. आता लॉर्ड कार्नवेल याने परमनंट सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती, परमनंट सेटलमेंट चालू केली होती. कुठे, तर बेंगॉलमध्ये. आपल्याला विचारल्या जाऊ शकत नाही, ऑलरेडी विचारलं होतं लास्टच्या याच्यामध्ये, परमनंट सेटलमेंट कोण, लॉर्ड कार्नवेलिस. तर लॉर्ड कार्नवॉलिस परमनंट सेटलमेंट 1793 ला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे? राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला सूक्ष्म अल्पसंख्याकांचा वर्ग असे लॉर्ड कर्झन याने म्हटले आहे. आणि सन 1818 मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न डफरीन याने केले होते. तर करेक्ट स्टेटमेंट कोणते? काँग्रेसची स्थापना 1885 ला झाली आहे, हे 1818च बोलतात. आणि हे डफरीन आहे ना, डफरीन होता 1884 ला, 1888 ला. तर हे डफरीनच्या काळामध्ये हे होतं, लॉर्ड कर्झनच्या काळात नाही. राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग असे जनरल डफरीन म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर दोन्ही विधान चुकीचे आहे. आता ह्या डफरीन काय केलं,
तर ह्या डफरीनच्या काळामध्ये तिसरं बर्मा युद्ध झालं होतं 1885 ते 86 मध्ये. ओके. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना ह्याच्या काळामध्ये झाली होती. तो A.O. ह्यूम. ओके. सेफ्टी वॉल थिअरी. ठीक आहे. आता मित्रांनो, जी बाकीचे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाइमलाईन मेन्शन करून विचारू शकता. ओके.